बॉल इथे पंच चेक करतायत. उजव्या स्टंपला सोडतोय यस. इथे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अतिरिक्त टाकला जातोय गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. साहिलचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये इथून एन्जॉय करतायत. आज भरपूर चांगला क्रिकेट त्याने दाखवला. परंतु आज महत्वाचा खेळ म्हणजेच श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा बॅटर सातत्यानं बबलू भल्या भल्या गोलंदाजाच्या आज टबल्या वाजवत आलाय. हा चेंडू सीमापार चौकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर कमालीचा फटका स्विचित केलं बरोबर. हा बॉल उजवा स्टंपच्या सातत्यानं लेंथनं टाकला होता आणि स्विचित सक्सेस ठरलाय. 4 येतोय आणि या धाफलकावरती आता 5 धावा लागल्या जात आहेत. विनंती असेल मामुचवाडी क्रिकेट संघाला की आपण वेळेला महत्त्व द्या मित्रांनो, कारण 4 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे आपल्याला संध्याकाळ होईल. त्याच्यामुळे आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. इथे या बॉलवरती पाहिलं तर समोर ड्राईव्ह करायचं होतं बॅटर बबलूला, परंतु थोडंसं कुठेतरी टप्पा पडल्यानंतर व्हेरिएशन चांगलं मिळत आहे या बॉलवरती गोलंदाज साहिलच्या या गोलंदाजीवरती. कारण टप्पा पडला, बाउन्सर दाखल होतो हलकासा आणि हलकासा बाउन्सर मिळाल्यानंतर बॅटरला बीट केला गेला. स्विचित सक्सेस पॉवरफुल. आत्ताच्या घडीला थडबाच्या मस्तकावर दस्तक. चेंडू सीमा पार येईल. या बॉलवरती चौकार. खऱ्या अर्थानं साहिल प्रतिष्ठान चषक 2024 भव्य दिव्य माडांनी सन्मानप्रियाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आज संपूर्ण दिवसभरामध्ये एक प्रत्येक संघाचा चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. काही संघ पहिला सामना जिंकले होते, काही संघ पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये परास्त झाले, काही संघ पाहिला तर दुसऱ्या राऊंडच्या फेरीमधनं बाहेर पडले आणि त्या दुसऱ्या राऊंडमध्ये हे 2 संघ जिंकले आणि या 2 संघाच्या माध्यमातून चाललेली ही महत्वाची मॅच. अर्थातच कोण जाणार सुपर 4 मध्ये 4 दिवस चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिला दिवस कोण गाजवणार, मामुचवाडी क्रिकेट संघ की खऱ्या अर्थानं थेट अगदी श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघ, हे मात्र तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. कारण मैदानाच्या आतमध्ये हुकमाचा एक्का मात्र सध्या तरी बरसतोय. थेट श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा बॅटर बबलू मात्र इथून 3 चेंडू रिलीज करतोय. 8 बनवलेल्या धाफलकावरती एकूण टार्गेट आता सगळ्याला पाहिलं तर पहिला षटक प्रगती पथावरती असताना सेट झालेला आहे 9 या धाफलकावरती. नऊ धावा या धाफलकावरती लागल्या जात आहेत. संध्याकाळचं सत्र हळूहळू पाहिलं तर थंडीचं वातावरण सुरू होत चाललेलं आहे आणि या मॅच मध्ये मात्र खेळ चांगला होईल का. या सक्सेस. एक पाऊल पुढे टाकलाय. पॉवरफुल फटका. थर्डमॅन घेतला, लॉंग ऑफला ठोकला. हा धमाका चौकार. कुठेतरी आपल्या स्क्रीनवरती हा फटका आपण नक्कीच पाहिला असेल, कारण कुठेतरी पाहिलं तर थर्डमॅनला आक्रमण होत होतं त्यामुळे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थर्डमॅनला घेतला आणि तिथे समोर ड्राईव्ह केला. हा चांगला नजराणा. 4 येतोय आणि या 4 न मात्र आज संपूर्ण दिवसामध्ये या फलंदाजांना प्रभावशाली करून टाकलेलं आहे संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. 13 धावा या दाफलकावरती बिल्डअप होत आहेत. हळूहळू या मॅच मध्ये मात्र दाफलकाला आकार प्राप्त होईल. फुलर लाईनचा बॉल स्विचित करायचा होता. थोडंसं पाहिलं तर बॅटवरती कनेक्शन होत नाहीये. पंच इथे पाहिलं तर तटस्थपणे सिग्नल देत आहेत की चांगली डिलिव्हरी आहे, समथिंग बॉल्स आहे आणि यस डॉट बॉल्स इथून या मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो आहे. आतापर्यंत यावर मधील एका बॉलची फेकी मात्र उर्वरित शिल्लक राहिलेली आहे. क्वालिफायचा सामना कोण जाणार सुपर 4 मध्ये. स्विचित खेळण्याचा प्रयत्न वारंवार त्याच दिशेला खेळायचं होतं, परंतु हा फटका असा आहे की पोरीचा नाद परवडला परंतु रिवर्सचा नाद नाही परवडला. सध्याच्या घडीला पाहिलं तर वारंवार 2 चेंडू वरती रिवर्स खेळले परंतु मिसअंडरस्टँडिंग ठरलेत आणि जवळपास सध्या तरी दाफलकावरती पहिल्या ओव्हरच्या अखेरीस लागलेल्या आहेत फक्त 13 धावा आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये उर्वरित खेळ शिल्लक असेल 18 बॉलचा. 18 चेंडूंचा खेळ खऱ्या अर्थानं अजून शिल्लक आहे आणि या 18 ओव्हर मध्ये कसा खेळ केला जाईल. आता फिल्डिंग मध्ये फैला होईल मामुचवाडी क्रिकेट संघाचा, कारण आता 38 सर्कल बाउंड्री लाईनच्या बाहेर 5 फिल्डर सेट होत आहेत आणि स्टाकर एंडला दाखल झालाय सोमा आणि आता सगळीला गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये दुसरी जबाबदारी टाकण्यासाठी दाखल झालाय सध्या तरी अंकुश हा गोलंदाज.
क्वालिफायसाठी चाललेली लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहाल. 2-2 सामने दोन्ही टीमने जिंकलेले आहेत. त्यामुळे आता या मॅच मध्ये एक संघ जिंकणार आहे आणि एक संघ मात्र पराभव होईल आणि तो संघ कोण असेल ते मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे. इथे टाकलेला बॉल नक्कीच हलकासा कट केला होता. 38 सर्कल बाउंड्री लाईन मिड विकेट या झोन वरती बॉलला स्टॉप केलाय. एक सिंगल कन्वर्ट होती. सिंगलच्या बढतीनं टोटल स्कोर कार्ड आता अगदी वाढला जातोय. दाफलकावरती 14 धावा मात्र इथून लागल्या जात आहेत. या मॅच मध्ये मात्र संघर्षाचा वाटा उचलणार कोण हे मात्र नक्कीच पाहायला भेटेल. साकरीनला थेट चांगला बॅटर बबलू आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्टाकर एनला खऱ्या अर्थानं पाहिलं तर बॅटच्या समोर चेंडू रिलीज केला होता. गोलंदाज अंकुशनं परतू या बॉल वरती बॅटर बबलूला मात्र अगदी अपयश मिळत आहे आणि गोलंदाज इथून यशस्वी ठरेल. माझ्याही हातामध्ये बॉल आहे आणि मलाही माझ्या मामुचवाडी क्रिकेट संघासाठी खेळ करायचा आहे आणि तोच खेळ इथून आम्हाला सिद्ध करायचा आहे. कारण आज संधी निर्माण झाली, त्या संधीचं सोनं आम्ही प्रत्येक मॅच मध्ये केलं आहे आणि याही मॅच मध्ये करायचं आहे. यस, हलकासा फ्लिक फाईन झोन सातत्यानं डाऊन द ग्राउंड फटका वळवला जात होता गटाच्या सहाय्यानं आणि थेट बॉलला पकडलं. फेकी देखील चांगली झाली. तोपर्यंत जकास पद्धतीने एक सिंगल मात्र इथून इंटर होईल आणि दाफलकावरती 15 धावा. या ओव्हरमध्ये डिफेंडिंग कमबॅक केला जातो आहे. अडथळा दाखल झाला या दाफलकाला. सुरुवातीच्या स्कोर कार्ड वरती 13 होता. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल फेकलेले आहेत आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे दाफलकावरती फक्त 15 रन्स आपण एन्जॉय करतायत. इथे टाकलेला बॉल जोराचा तडाखा गा प्रॉपर मिडल टच आणि चेंडू झालाय फरार. चुमांतर चौकार. चौकार येतोय. कुठेतरी पाहिलं तर बाउन्सर लेनचा मारा करायचा होता पण तो टप्पा फार मागे आखूड पट्ट्याची लेंथ फॉलो झाली आणि बॅक टू दी बॅटरनं मात्र इथून सक्सेस तडाखा दिला. अगदी हा चौकार येतोय आणि या चौकारानं मात्र आता दाफलकाचा आक्रमण वाढलेलं आहे. 19 धावा इथून या दाफलकावरती लागल्या जातील. आजच्या या मैदानामध्ये पाहिलं तर भरपूर चांगला खेळ प्रत्येक संघाने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यस, याही मॅच मध्ये तोच खेळ होतोय की नाही. आम्ही स्थानिक क्षेत्ररक्षक होता, प्रयत्न चांगले केले. जजमेंट थोडीशी शेवटच्या मोमेंटला चुकीची ठरली आणि बघता बघता या बॉल्स वरती मात्र 2 मिळतील. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये मात्र संघर्ष चालू आहे. धावांसाठी लयलूट होती आहे कारण खऱ्या अर्थानं दोन्ही टीमला माहिती आहे एक रन्स मात्र महत्वाची राहील या स्पर्धेमध्ये. कारण स्पर्धेचा नियम आपण पाहताय कंपल्सरी चेसिंग. यस, विस्थापित क्षेत्ररक्षक काढी. येथे काय झालंय, खऱ्या अर्थानं मिड विकेट थोडासा चुका करतोय आणि चेंडू झालाय फरार. सीमा पार चौकार. 4 येईल आणि या षटकाचा शेवट दमदार. ऍक्शन रिप्ले समोर. सोपा आखूड पट्ट्याचा बॉल होता, उडवला. थेट मिड विकेटला बीट झाले क्षेत्ररक्षक आणि अखेरीस आलाय हा चौकार. वेगळ्या क्वालिटीचा दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. हळूहळू पाहिलं तर सूर्य देवता हा मात्र थेट पश्चिमेच्या दिशेने मावळतेच्या दिशेने चाललेला आहे आणि त्याच पद्धतीनं हळूहळू या मैदानावरती मात्र तुम्हाला शांत क्लॅरिटीचा खेळ मात्र सध्या तरी पाहायला मिळतो आहे आणि जवळपास 2 षटका इथून समाप्त होत आहेत आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये फर्स्ट बॅटल करत असताना थेट आपण पाहताय सध्या तरी खऱ्या अर्थानं नक्कीच शील ठाकूरवाडी क्रिकेट संघ पोहोचली आहे. टोटल स्कोर कार्ड वरती 25 या आकड्यावरती 25 रन्स इथून या दाफलकावरती लागले जात आहेत. आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होईल तुकाराम हा गोलंदाज. नक्कीच तुकाराम आता मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाली आहे आणि यस, विस्थापित क्षेत्ररक्षक प्रवास करतोय. प्रवास थोडासा अडथळ्याचा राहिला आहे आणि तोपर्यंत इथे या बॉल वरती मात्र सध्याच्या घडीला डबलचं चित्र जोडलं जाईल. आताच्या घडीला संघर्ष चालू आहे. संघर्षामध्ये कोण यश मिळवणार, कारण पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करतोय शील ठाकूरवाडी क्रिकेट संघ आणि त्यांना इथून 4 षटकांमध्ये टार्गेट बनवायचं आहे या मामुचवाडी क्रिकेट संघासमोर. आतापर्यंत 27 लागलेले आहेत आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मात्र सांगून जातोय की हे षटक मात्र या ओव्हर मध्ये चांगलं ठरू शकेल. कारण आता पहिल्या बॉल वरती डबल येते, त्यानंतर डॉट बॉल आणि आताच्या घडीला
अजून 4 बॉलची फेकी शिल्लक आहे. यस साकरेला बबलू आपण पाहाल बॅटिंग करत असताना इथे टाकलेला चेंडू हलकासा बादच्या आतल्या भागाला एज झालाय. बॅकवर्ड स्वर्लेग 38 सर्कल मध्ये चेंडू स्टॉप होतोय आणि इथून एक सिंगल मात्र नक्कीच प्राप्त होईल. या ओव्हरमध्ये मात्र कमबॅकचा इशारा झालेला आहे, कारण आतापर्यंत एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाही आहे. त्यामुळे इथून ही मॅच मात्र थोडीशी बदललेली पाहायला मिळते आहे, कारण सुरुवातीला 13 त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक देखील ठोकमठोक खेळला आणि आता या ओव्हरमध्ये पाहिला तर फक्त 3 बॉल फेकलेत आणि 3च धाबा खर्च केल्यात. त्या अनुषंगाने हा खेळ मात्र जमेचा चांगला राहिला मामुचवाडी क्रिकेट संघासाठी. शॉर्ट पिच बॉल शरीरयष्टीपासून दुर्बळ टाकलेला चेंडू होता, कमी गतीची लेंथ होती, बॅटरला समजला नाहीये आणि इथून पाहिलं तर सोमनाथ मात्र बीट होत आहेत. सोमा नावाचा शिक्का आज भरपूर चांगला उमटलेला या मैदानावरती, कारण गोलंदाजी आज श्री ठाकूरवाडी संघासाठी त्याचीही चांगली राहिली. यस या बॉलवरती पुन्हा एकदा मिसिंग फटका पाहाल. फक्त 3 धाबा या ओव्हरमध्ये येत आहेत. कुठेतरी पाहिलं तर अजून एका बॉलची फेकी शिल्लक आहे. गोलंदाजाचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर बरोबर बॉडी बॅलन्स मात्र मूड मध्ये साकारला जातोय आणि वारंवार हे 4ही चेंडू मात्र सेम टू सेम लेंथ वरती फॉलो केलेत आणि इथून हा देखील बॉल निर्धाव येतोय आणि या निर्धावच्या स्वरूपात पाहिलं तर हे षटक मामुचवाडी क्रिकेट संघाचा डिफेंडिंग मध्ये राहिला आहे. कारण मी सुरुवातीलाच पाहिलं होतं जेव्हा 2 बॉल टाकले, पहिल्या बॉल वरती डबल आली त्यानंतर डॉट आला, तिथूनच मी सांगितलं होतं की या ओव्हरमध्ये कमबॅक होईल आणि यस पंच बोलतात की बादची कडा आहे आणि यस पहिला धक्का लागलेला आहे फलंदाजी करत असताना श्री ठाकूरवाडी संघाला. जरूर 28 धावा आपण दाफलकावरती पाहाल आणि इथून आता रमेश दाखल होतात फलंदाजी करण्यासाठी. 3 षटकं कंप्लीट झालीत, 28 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. संध्याकाळचं सत्र सभोवताली असलेली ही हिरवळ झाडी आणि सध्या तरी आपण खऱ्या अर्थानं हे चांगलं दृश्य, थंडीचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे, कारण सुटलेली ही गारगार हवा आणि या हवेमध्ये पाहिला तर हा खेळ झुजतोय. स्विच इज सक्सेस, मिडल टच, टायमिंग प्रॉपर, काय खेळतोय बॅट्समन बबलू. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल, षटकार, सिक्सर येईल. बबलू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सर्वांना प्रभावशाली सिद्ध करून दाखवतोय, कारण आत्ताच्या घडीला हा षटकार आणि या दाफलकावरती आकार मात्र बदललाय. दाफलक वेगानं फरार होत आहेत. 34 धावा इथून या स्कोर कार्ड वरती लागतायत. गोलंदाज कुठेतरी आपण पाहिलं भास्कर मात्र गोलंदाजी करतायत शेवटच्या ओव्हरमध्ये. मामुचवाडी क्रिकेट संघासाठी बढतो इथे पॉवरफुल फटका, चेंडू आताच गेलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे लगापाटचा दुसरा धमाका, आउट ऑफ दी पार, 6 रन. आज संपूर्ण दिवसभरामध्ये मात्र वेळ बदललेली आहे या फलंदाजाची, कारण आज सर्वांना मात्र या खेळाडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ब्रदर स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि जरूर या मॅच मध्ये मात्र एक चांगला सितारा तुम्हाला सिद्ध होत असताना पाहायला मिळतो आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये मात्र या आदिवासी टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये हे नाव मात्र पुढे ढकललं जाईल. सध्या तरी बबलू आपण पाहताय श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा चांगला खेळ करतोय. फाईन गॅप प्रॉपर, चेंडू सीमा पार, 4 धाबा. तुम शेर तो हम बब्बर शेर, कारण सुरुवातीला 3ऱ्या ओव्हरमध्ये तुकारामनं डिफेंड केलं, त्यानंतर स्ट्राईक मिळाली बॅटर सध्या तरी बबलूला आणि भास्करचा इथून वाजवलाय एक मोठा धमाका, कारण 3 बॉल रिलीज केलेत आणि 3 बॉलवरती 3 धमाके येत असताना पहिला षटकार, त्यानंतर चौकार आणि अशा पद्धतीनं बबलू मात्र 14 बॉल 32 वरती खेळतोय. संघाची टोटल 44 या अंकावरती लागली आहे. लोवर फुल टॉस फ्लिक केलाय, परफेक्ट टायमिंग, चेंडू सीमा पार, जिकडे वारा तिकडे बारा, षटकार.
षटकार येतोय. एका बॉलवरती मात्र मोठ्याच फटक्याचं आक्रमण झालंय. हा देखील कव्हरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. हा देखील चेंडू सीमा पार. आउट ऑफ दी. चांगल्या दर्जाचा खेळ आज बबलू. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज या खेळाडूची मात्र खेळी तुम्हाला पाहायला मिळते, कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस. साहिल प्रतिष्ठान चषक पिंपलोलीवाडी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर अर्धशतक नोंदवलेलं आहे याच खेळाडूंना. आणि याही मॅच मध्ये पाहिलं तर 16 चेंडू आणि 42 त्याच्या बाडमधून येत आहेत. इथे टाकलेला बॉल पुढे एकदा शॉर्ट पिच होता, फॉलो केलाय, फाईनला उडवला हा चेंडू सीमा पार. 6 चेंडू फेकलेत आणि 6 चेंडू मध्ये पाहिला तर 3 चौकार आणि त्यामध्ये 3 षटकार. आणि अशा पद्धतीनं ही बॅटिंग लाईन समाप्त होती. बॅटिंग करत असताना श्री ठाकूरवाडी संघ पोहोचलाय दाफलकावरती फक्त आणि फक्त 58 या आकड्यावरती. आणि इथून टार्गेट राहील या मॅच मध्ये थेट चेसिंग करण्यासाठी मामुचवाडी क्रिकेट संघाला 24 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज 59. यस, इथून आपण पाहाल मैदानात मध्ये सलामीची जोडी दाखल झालेल्या बॅट्समन सध्या तरी संभाजी तुम्हाला पाहायला भेटतील स्टाकर एंडला आपल्या स्क्रीनवरती आणि नॉन स्टाकर एंडला पण पाहायला थेट तुकारामाडी. पहिला बॉल संभाजी सक्सेस, चेंडू आउट ऑफ दी पार ठोकलाय. या बॉलवरती हाय ब्लास्ट सिक्सर. मॅच रंगेल हे मात्र नक्कीच, कारण मागच्याच मॅच मध्ये पाहिलं तर मामुचीवाडी क्रिकेट संघाचं क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल. आणि इथे देखील पहिला बॉल स्टार्टिंग दमदार 6 रन दाफलगावरती 6 पाटला करायचा आहे. 24 बॉल आणि 59 धावांचा. त्यामुळे इथून आता वाट लावावी लागेल
गोलंदाजी करणाऱ्या टीम श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाची. यस या बॉलवरती पाहिलं तर आफिल करत होते, परंतु पंचांनी ती आफिल मात्र इथून फेटाळलेली आहे. कारण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, त्यामुळे इथून फलंदाज सक्सेस राहतील. नक्कीच 6 धाबा आपण दाफलकावरती सध्या तरी पाहत आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोमा हा गोलंदाज एक मोठा चांगला ऑलराऊंडर, परंतु आज श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा मात्र अगदी बबलू आज चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाला आहे. परंतु या मॅच मध्ये जिंकेल कोण, कारण प्रश्न एका ट्रॉफीचा राहील. यस या बॉलवरती पंच वळत आहेत. अतिरिक्त रनचा सिग्नल इथे पोहोचवला जातो आमच्या अनिल सरांच्या माध्यमातून, आणि अतिरिक्तच्या बढतीनं आता दाफलकावरती 7 धाबा मात्र नक्कीच लागल्या जातील. 7 धाबा मात्र या दाफलकावरती लागल्या जात आहेत. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं सुपर 4 साठी चाललेली लढत, जो जिंकेल तो मात्र स्पर्धेमध्ये राहील पुढील वाटचाल, कारण आज जिंकेल तो एका ट्रॉफीचा विजेता ठरणार आहे. आणि या मॅच मध्ये कोण जिंकणार, मामुचवाडी की श्री ठाकूरवाडी संघ. फुल टॉस बॉल, कहीं पे दिशा कहीं पे निगाणा. हा चेंडू परफेक्ट खेचून मारलाय, फाईन मिड विकेटला बीट करत सीमा रेषा पार, चौकार. 4 येईल. संभाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आज प्रत्येक सामन्यामध्ये मोठे फटके सिद्ध करून दाखवतोय. हा चौकार, आणि आता चौकारानं मात्र उमेद सिद्ध केल्यात, इरादे स्पष्ट झालेत. या दाफलकावरती 11 धाबा लागल्या जात आहेत. अजून सुद्धा या ओव्हर मधील 3 बॉलची फेकी शिल्लक आहे, आणि कम से कम आता चांगला ठोकम ठोक खेळ होतोय मामुचवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने. यस पंच बळतात की हा चेंडू उजव्या स्टंपला सोडतोय, अतिरिक्त रन्स इथे मिळेल, आणि या अतिरिक्तच्या बढतीने आता दाफलकावरती 12 धाबा भेदक मारा व्हायला सुरुवात झालेली आहे. जसाच तसे प्रत्युत्तर इथून दिलं जात आहे. तुम्ही शेर असाल तर आम्ही सवा शेर आहेत, आणि तुम्ही सुरुवातीला खेळ दाखवलाय, आम्ही शेवटला खेळ चांगला दाखवणार आहात. आणि यस 12 धाबा इथून दाफलकावरती लागतायत. मिस्टामिक स्टोक हवेमध्ये चेंडू क्षेत्र जोडलाय, शॉर्ट कव्हर पॉइंट 38 सर्कलचा, आणि पकडला इथून जबरदस्त जाईल. फलंदाज होतील इथून थेट बॅक टू दी पवेलियनच्या आसऱ्याने घरात विकेट. नक्कीच नक्कीच जे इरादे होते ते मात्र इरादे आता परतीचा प्रवास करतील, कारण आताच्या स्ट्रॅटेजीला संभाजी परततोय थेट बॅक टू दी पवेलियनच्या आसऱ्याने. आणि इथून आता भास्कर हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेला आहे. 12 वरती एक धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या मामुचवाडी क्रिकेट संघाला. हळूहळू पाहिलं तर पक्षी मात्र पक्ष्यांच्या गट्याने चाललेले आहेत. सूर्यास्त मात्र त्याच्या दिशेने चाललाय, आणि या मागचं युद्ध मात्र सध्या तरी रमलेलं आहे. यस हलकासा फ्लिक केला जातो, डाऊन द ग्राउंड फटका गॅप प्रॉपर. चेंडू आता जाईल सीमा रेषा पार, लॉंग ऑनला बीट केलाय. यस चांगला फटका, चौकार. काम 25. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले वारंवार इथून दाखवला जातोय ब्रदर स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. कुठेतरी लॉंग ऑफ वरून क्षेत्र जोडलं, लॉंग ऑनला बीट झालं, बॅकअप देखील बीट झालं, चेंडू सीमा पार दाखल. 4 इंटर. दाफलकावरती 16 धावा मात्र लागल्या जात आहेत. 16 धावा दाफलकावरती होत आहेत ऍड, आणि हा बॉल गुडलेन स्पॉट वरती लँडिंग केलाय. गोलंदाजानं बॉडी बॅलन्स मात्र मिडल मोड मध्ये डिफेंड केलाय, आणि यास डॉट बॉल, आणि इथून पहिलं षटक कंप्लीट पहिल्या ओव्हर मध्ये लागलात. दाफलकावरती 16, आणि आता 18 बॉल जिंकण्यासाठी 43. 18 चेंडू आणि 43 हा सामना जिंकण्यासाठी समीकरण पाहायला मिळत आहे मामुचवाडी क्रिकेट संघाला. कोण भविष्य सिद्ध होईल या मॅच मध्ये, कारण आताच्या घडीला पाहिलं तर प्रयत्न दोन्ही संघ करतायत, परंतु यश मात्र या क्रिकेटच्या विश्वामध्ये एका टीमला मिळत असतं. जशा नाण्याच्या 2 बाजू आपण पाहता, छापा आणि काटा, त्याच पद्धतीने या क्रिकेटच्या विश्वाच्या 2 बाजू आपण पाहिलं. विजय आणि पराभव, सध्याच्या घडीला जो पराभव पत्करेल तो मात्र फार मोठा स्ट्रगल आणि फार नाखुश राहील, आणि जिंकेल तो मात्र
पुढच्या आशा पल्लवीत ठेवेल हे मात्र नक्कीच या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होत आहेत. सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहायला दाखल झालाय. सध्याच्या स्थितीला अगदी बबलू हा गोलंदाज. बबलू तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु आता तुकाराम आहेत मैदानाच्या मध्ये. साकरेनला पंचू वळतायत. यस कुठेतरी सेफ झोनच्या माध्यमातून चेंडू बाहेर टाकला. अतिरिक्त रन्स इथून मिळते. अतिरिक्तच्या बढतीनं आता 17 धाबा या धाफलकावरती पार्टिसिपेट होतील. 17 रन्स ऑन दी बोर्ड. कमालीची मॅच मैदानाच्या मध्ये इथून एन्जॉय करायला मिळते. जोराचा मारा ठोकलाय धमाका. सध्याच्या घडीला पाहिलं तर चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या खूप लांब. 6 धावांसाठी सिक्सर. बबलू वरती आता मैदानाच्या आतमध्ये केलाय वार. एक मोठा धमाका. षटकार समोर लेंथ आखूड पट्ट्याचा बॉल. जाडाजुडा फटकेबाज तुकाराम मैदानाच्या आतमध्ये घट्टादार फटका ठोकला. सिक्सर. इथे देखील हा चेंडू हवेत खेळलाय. बरोबर टच मध्ये आलाय आणि आता फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. छेरान अगदी प्रयत्न चालू आहेत. जसं म्हटलं जातं लहरों से डरकर नौका पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. सध्याच्या घडीला पाहिलं तर प्रयत्न चालू आहेत. आशा आमच्याही मोठ्या आहेत, स्वप्न आमचीही मोठे आहेत आणि त्यामुळे इथून आता जर आमची स्वप्न आम्हाला सिद्ध करायची असतील तर खेळ चांगला करायचा आहे आणि त्या उद्देशाने मात्र इथून या मैदानाच्या आतमध्ये बराच तो आहे तुकाराम. 1 विकेट 29 धाबा असं धावफलक लागलं जात आहे. 16 बॉल समीकरण चेंज 30 धाबा. या चेंडूवरती अगदी अनिल सर इथून बळतील. या उजव्या स्तंभला सोडलाय. अतिरिक्त रन्स मिळतील. 30 धाबा लागल्या जातील. आता 16 चेंडू 29. जितके जितके मोठे फटके येतील तितका धमाका मात्र सातत्यानं दाखवला जाईल थेट मामुचवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आणि ही विकेट आली तर मॅच बनली समजा असं चालायचं. आणि यस या बॉलवरती चांगला टप्पा वापरलाय गोलंदाज सध्या तरी बबलूना. आणि यस निर्धाव चेंडूची फेकी इथे टाकली जाते. निर्धाव चेंडू इथून मैदानाच्या आतमध्ये फेकलेला आहे जरूर, परंतु आताच्या स्थितीला मात्र एका डॉट बॉल न काही होणार नाही आहे. विकेट येणं महत्वाची आहे. यस इथे पंच पुन्हा एकदा बळतील. उजव्या स्तंभच्या बाहेर अतिरिक्त रन्स. एक बॉल चांगला फेकला जातोय. एक बॉल वरती वाईडचं चित्र टाकलं जात आहे आणि इथून थोडीशी हवा टाईट मात्र झालेली आहे गोलंदाज बबलूची. कारण दिवसभरामध्ये या खेळाडूनं मात्र संपूर्ण गोलंदाजाच्या टबल्या वाजवल्यात, परंतु आता त्याची टबली इथून फोडतोय बॅटिंग करत असताना तुकाराम. कारण तुकाराम इथून मैदानाच्या आतमध्ये मामुचवाडी संघाचं नाव मात्र या ग्रामीण क्रिकेटच्या विश्वामध्ये पुढे नेतोय. वा भव्य इशारा ठोकलाय चमकणारा चमचमता षटकार. इरादे स्पष्ट झालेत आणि मुखावरती नाराजी दाखल झालेली स्क्रीनवरती. कारण आपण पाहाल आमचे कॅमेरामॅन गोलंदाजाला फोकस करतायत. कारण बबलू आता कुठेतरी मागणा ठरलाय आणि ठरलायच. कारण धावफलकावरती आता लागल्यात मामुचवाडी क्रिकेट संघाच्या स्कोर कार्ड वरती 37 आणि इथून आता समीकरण चेंज. मॅच ऑन, सामना ऑन, स्पर्धा ऑन. बॉल शिल्लक 14, जिंकण्यासाठी गरज 22. 22 धाबा 14 चेंडू. तसं पाहिलं तर समीकरण आता पूर्णपणे झुकलेलं आहे बॅटिंग सध्या तरी खऱ्या अर्थानं मामुचवाडी क्रिकेट संघाच्या बाजूला. कारण आता बबलू थोडासा मागणं ठरलाय, परंतु सिद्ध व्हायचा असेल तर विकेट येणं महत्वाची. या बॉलवरती पंच चेक करतील. यस उजव्या स्तंभला सोडतोय चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त दबाव आहे. हवा टाईट झालेली आहे. कारण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 षटकार, त्यानंतर सुद्धा वाईट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर वाईट, त्यानंतर देखील षटकार आणि आता पुन्हा एकदा हवा टाईट वाईट बॉल आला. आणि अशा पद्धतीनं हे षटक मात्र मागणं ठरलाय. 38 धाबा बिल्डअप होत आहेत या धावफलकावरती. इथे टाकलेला बॉल हलकासा कार्पेटच्या माध्यमातून फटका वळवला जातोय मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणि इथून बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल मात्र नक्कीच भेटली आणि इथून स्कोर कार्ड वरती मात्र प्राप्त झालेल्या सध्या तरी तब्बल 39 धाबा. 39 झालेल्या. 13 बॉल आणि 20चं समीकरण आता शिल्लक राहिलं आहे.
आकुडपट्ट्याचा बॉल कवचला उडवलाय, क्षेत्र जोडलाय, कडक नाही तर आता इथे लागेल. बेधडक झेल पकडला, संपला खेळ. विकेट भास्करचा खेळ खल्लास. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये हे षटक समाप्त झालेला आणि आता समीकरणामध्ये दाखल झालाय ट्विस्ट. 12 बॉल 20 प्रति षटक, 10.00 ची धावगतीची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मामुचवाडी क्रिकेट संघाला भास्कर परतला आत्ताच्या घडीला परतीचा प्रवास करून आणि दाखल झालाय आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी बॅटर मोहन. मागचा मॅचचा बेताज बादशाह आत्ताच्या घडीला दाखल झालाय. 2 ओव्हर मध्ये पाहिलं तर टोकमटोक दर्जाचा खेळ राहिला. 39 2 विकेट आणि आता समीकरण 12 बॉल 20. साखर एंडला तुकाराम बॉलिंग करत असताना आपण पाहिला विजय या गोलंदाजाला पहिला चेंडू इथे चेक करतायत पंच. यस उजव्या स्टिकच्या बाहेर अतिरिक्त रन्स, दबाव वाढलेला आहे आणि कुठेतरी शील ठाकूरवाडी संघ मात्र आता थोडासा नाराजीमध्ये आहे. परंतु अंगामध्ये जर जल्लोष असेल, टीम मध्ये जर जिंकण्याच्या अपेक्षा असेल तर हरलेला सामना सुद्धा जिंकता येत असतो. आणि सध्या मिस्टामिंग होईल 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 आणि होईल. पकडलाय झेल, संपला खेळ. मॅचला दाखल झाला टर्निंग पॉइंट. संघर्ष आहे रक्तात. आताच्या घडीला पकडलाय झेल आणि तुकाराम झाला इथून फेल. विकेट. मोठा धक्का, चेंडूला आपटला आणि तिथे पाहिलं तर लांगॉनला पकडला हा झेल आणि लागलाय 440चा झटका फलंदाजी करणाऱ्या मामुचवाडी क्रिकेट संघाला. कुठेतरी तुकाराम आता बाद होत आहेत आणि इथून आता न्यू बॅटर दबावामध्ये खेळण्यासाठी दाखल होतील. बॅट्समन सध्या तरी जयवंत आताच्या घडीला दाखल झालाय. मोहन आहेत, जयवंत आहेत, परंतु आता गोलंदाज आपण पाहताय विजय. या गोलंदाजाला विजयी भव मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ विजयच्या माध्यमातून दाखल होतोय. कारण मॅचला महत्वाचा घटक निर्माण झालाय. पकडलाय कॅच म्हणून आता मॅच बदललेली आहे. आता 11 बॉल 19चं समीकरण 40 झाल्या. 3 विकेट साखरेनला. आता जयवंत खेळत असताना इथे टाकलेला बॉल मिस्टामिक स्टोक आणि इथे काय झालंय. अशा पुन्हा एकदा बदलला जातील. समीकरण पुन्हा एकदा बदलला जाईल. यस झेल ड्रॉप होतोय आणि तुला एक सिंगल मिळेल. सिंगल मिळतीय आणि या सिंगलला मात्र आता मॅच पुन्हा एकदा फिरली जाईल. कारण जीवदान देखील भेटतोय आणि आता हुकमाचा एक्का मागच्या मॅच मध्ये बरसला होता. मोहन आता सगळ्याला साखर एंडला. ओहो इथे टाकलेला बॉल मिस्टामिक स्टोक हवेमध्ये चेंडू क्षेत्र जोडलाय. मिसफील्ड म्हणतात. पकडा का जिंका मॅच. परंतु आता काय झालंय समीकरण बदललाय. कारण आता झेल ड्रॉप आणि सामना सुद्धा ड्रॉप होईल का. कारण 2 भेटतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळते आणि आताचा घडीला स्कोर कार्ड पोहोचलाय 43 रन्स. 43 धाबा इथून या दाफलकावरती लागलेल्या आहेत. मंजिल मात्र कोण पार करणार या मॅच मध्ये. पाठला करायचा होता 59चा, परंतु आता थोडीशी वाट लागेल. मिस्टामिंग पकडला जाईल आणि आता मामुचवाडी क्रिकेट संघ म्हणत असेल की सुरुवातीला चाललेलं काय आणि आता झालंय काय. पकडला जाईल, संपला खेळ. धक्का दाखल झालाय मामुचवाडी संघाला. आत्ताचा स्ट्रॅटेजीला मात्र कुठेतरी समीकरण चेंज झालाय. दाफलकावरती लागल्यात तब्बल 43. 4 विकेट. समीकरण 8 बॉल 16चं दाखल झालाय. थेट साहिल. आठ चेंडू 16ची गरज. आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये साईला पाठवलं जात आहे. संध्याकाळचं सत्र दाखल झालंय. मॅचला गरमागरमीचा माहोल.
हा चेंडू चांगल्या टप्प्यामध्ये रिलीज करतायत गोलंदाज विजय. सक्सेस लेंथ डॉट बॉल. यस, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. आत्ताच्या घडीला बक्षीस पात्र ठरण्यासाठी चाललेली लढत आणि या लढतीमध्ये मात्र आता गेम पलटलाय, सामना पलटलाय. कारण निर्णायक षटक या ओव्हरमध्ये टाकतोय गोलंदाज विजय. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर मॅच बदललेली आहे मित्रांनो. कारण आता शिल्लक आहेत 7 चेंडू 16 धावा. साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये साखरेला. इथे देखील हा चेंडू पंच सातत्यानं वळतील. ओव्हर समाप्त होत आहे. तिसरा आणि या 3 ओव्हरमध्ये दाफलकावरती बॅटिंग करत असताना लागल्यात फलंदाजी करणाऱ्या टीम मामुचवाडी क्रिकेट संघाच्या 43. 4 विकेट आणि इथून आता 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धाबा. कोण या मॅच मध्ये जिंकणार, कोण विजयाचा शिक्का दाखल करणार या सामन्यामध्ये. कमालीची मॅच. सामना कसा राहिला पाहिजे तर सामना असा राहिला पाहिजे. शेवटचा सामना प्रेक्षक वर्गाची धडधड वाढली. 6 चेंडू 16 गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल मिसटायमिंग. हवेत मारा, क्षेत्र जोडलाय. एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्ड. चेंडू सीमा पार. काय घडलाय? यस, नशीब बदललाय, काळ बदललाय. कारण मैदानाच्या आतमध्ये आता लागलाय हा चौकार. 4 धाबा. मित्रांनो, सामना संपला नाहीये. कारण दोन्ही संघाच्या माध्यमातून अजून एक संघ जिंकला नाहीये. 5 चेंडू 12 भेदक मारा व्हायला सुरुवात झाली. आताच्या घडीला जबनच्या बाडमधून 47 झाल्या 4 विकेटच्या नुकसाने. इथून आता 5 बॉल 12 धाबा. 5 चेंडू 12 धाबा. इथे पंच बळतील. उजवा स्टिकला सोडला. अतिरिक्त रन्स इथे मिळालेले आहे. सामना मात्र रंगामध्ये दाखल झालाय. आताच्या स्थितीला मात्र इथे अतिरिक्त रन्स मिळाली. आता 5 बॉल 11. 5 चेंडू 11 धाबा. गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये बॅटर. थोडासा प्रेशर मध्ये मिसटायमिंग. लॉंग ऑफ आहे आणि काय झालंय? पकडली इथे मोठी सफलता आणि इथून विकेट. आणि असा इथून सिग्नल दिला विकेट. जरूर आपण पाहिलं विकेट. आणि आता प्रकाश दाखल झालीत मैदानात मध्ये फलंदाजी करण्यासाठी. हळूहळू सामनाचं चित्र मात्र घडलं होतं. पण तू तिकडे पाहिलं तर चांगलं डिफेंडिंग क्षेत्ररक्षण राहिला. स्वतःला सावरलं आणि संघाला सावरून घेतलाय शील ठाकूरवाडी संघानं. कारण विश्वास आहे आणि तो विश्वास इथे सिद्ध झाला. आणि आता मॅच बदलली आहे. 4 बॉल 11 48 आहेत दाफलकावरती. न्यू बॅटर प्रकाश टाकरेवरती चांगला तडाखा. मॅच आहे अजून ऑन. चेंडू सीमा पार गॉन. चौकार. कमालीचा फटका. चौकार येतोय. आताच्या घडीला पाहिलं तर प्रकाश दाखल झाला आणि प्रकाश मात्र या मॅच मध्ये चौकार ठोकतायत. 3 चेंडू 7 धाबा. हृदयाची धडधड वाढली. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चेरन मामुचीवाडी संघ आता थोडासा जल्लोषामध्ये. कारण आज सकाळच्या सत्रापासून नशिबाची साथ मिळालेली आहे मामुचीवाडी संघाला. कारण पहिला सामना हाय व्होल्टेज मध्ये जिंकला, दुसरा सुद्धा जिंकला आणि तिसरा सुद्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावरती पोहोचलेला आहे का ते देखील पाहावं लागेल. कारण आता 2 चेंडू गरज एका धाब्याची. जोपर्यंत ही एक सिंगल होणार नाही तोपर्यंत सामना कोण जिंकलाय हे सिद्ध केलं जाणार नाहीये.
नक्कीच आताच्या घडीला प्रकाश मात्र वेल फिनिश खेळ करतोय. 2 बॉल 2 धमाके येत आहेत. आता 2 बॉल्स 1 ची गरज. फिल्डिंग थोडीशी बदल झालेली आहे. आणि या चेंडूवरती मात्र घेतली जाईल सिंगल. आणि पहिला दिवस गाजवलेला आहे मामुचवाडी संघाड. त्यामुळे आता त्यांच्या मुखावरती झालाय गोड हास्यचित्र निर्माण. आणि कुठेतरी हा सामना वाटत होता की टीम श्री ठाकूरवाडी संघ जिंकेल, परंतु पराभव झालाय. याच साठी ओळखला जात असतो हा क्रिकेटचा खेळ. आणि बघता बघता साहिल प्रतिष्ठान चषकाचा पहिला दिवस इथे मात्र समाप्त होतोय. आणि आम्ही थांबतो, तुम्ही सुद्धा थांबा. इथून घेऊया या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये थेट ब्रेक. धन्यवाद.